पंजाब किंग्सने गुजरात टायटन्स विरुद्ध IPL 2026 मधील एक महत्त्वाचा सामना खेळला आणि या लढतीत पंजाब किंग्सने धमाकेदार विजय नोंदवला. गुजरात टायटन्सला पंजाबच्या घरच्या मैदानावर जाऊन काहीच करता आले नाही. सामन्यात नेमके काय घडले ते सविस्तर जाणून घ्या. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना मोठ्या कष्टाने 20 षटकांत केवळ 162 धावा केल्या. यंदा IPLमध्ये 200+ धावांच्या बरसाती पाहायला मिळत होत्या, पण गुजरातचे फलंदाज मोठा धमाका करू शकले नाहीत. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या 3 षटकांतच स्कोर 30 धावांच्या पार गेला होता, पण साई सुदर्शन 11 चेंडूत 13 धावांवर बाद झाले. कप्तान शुभमन गिलने 27 चेंडूत 39 धावा केल्या. चांगली सुरुवात केली, पण तिला मोठ्या खेळीत रूपांतरित करू शकले नाहीत. जॉस बटलर 33 चेंडूत केवळ 38 धावा करू शकले. ग्लेन फिलिप्स 17 चेंडूत 25 आणि वॉशिंग्टन सुंदर 16 चेंडूत 18 धावा करून फ्लॉप ठरले. एकूणच गुजरातच्या फलंदाजांनी निराशा केली. ज्यांची मजबूत फलंदाजी अपेक्षित होती ती पूर्णपणे फसली. पंजाब किंग्सच्या गोलंदाजीने मात्र शानदार कामगिरी केली. विजयकुमार विषयकने 3 विकेट्स घेतले तर युजवेंद्र चहलने 2 विकेट्स घेतले. त्यामुळे गुजरातला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सला सुरुवातीला छोटासा धक्का बसला. प्रियांश आर्य केवळ 7 धावांवर बाद झाले, पण प्रभू सिमरन आणि कूपर कोहली यांच्यात 76 धावांची शानदार भागीदारी झाली. प्रभू सिमरनने 24 चेंडूत 37 धावा केल्या. कूपर कोहली या सामन्यात पंजाबकडून सर्वात आक्रमक फलंदाजी करणारे ठरले. प्रभू सिमरन बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आले, पण चोट लागल्याने ते लगेच 11 चेंडूत 18 धावांवर बाद झाले. नेहर वडेरा 6 चेंडूत फक्त 3 धावा करू शकले. एक वेळ पंजाबचा स्कोर 110 धावांवर 2 बाद होता, पण त्यानंतर एकामागून एक 5 विकेट्स पडल्याने पंजाब अडचणीत आली होती. असे वाटत होते की सामना गुजरातकडे वळेल, पण कूपर कोहलीने हार न मानता आक्रमक फलंदाजी केली. शेवटच्या टप्प्यात त्यांनी धमाकेदार षटकारांची बरसात करत पंजाब किंग्सला विजय मिळवून दिला. गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी आणि शुभमन गिलच्या कप्तानीने पंजाबला लक्ष्य गाठण्यात थोडी अडचण नक्कीच निर्माण केली, पण तरीही पंजाब किंग्सने सामना जिंकला. अंतिम निकाल असा की पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सचा पराभव केला आणि या विजयासह त्यांना गुणतालिकेत 2 महत्त्वाचे गुण मिळाले. गुजरात टायटन्सला या सामन्यात काहीही करून दाखवता आले नाही. पंजाब किंग्सने कठीण लढाई देऊनही शेवटी शानदार विजय साजरा केला.